मित्रांनो, सहकुटुंब सहपरिवार या मालिकेच्या आजच्या भागामध्ये वैभव पशाला समजावतो की एकदा का अंजी घरी आली ना, वहिनी पण अंजी पाठोपाठ घरी येईल. कारण अंजीच आता सर्व काही करू शकेल असा माझा विश्वास आहे. तेव्हा पशा हे खरं आहे का असं वैभवला विचारतो. तेव्हा वैभव माझं मन मला सांगत आहे असं पशाला सांगतो. आणि उद्या तू जिंकू नकोस, अंजीला तुला उद्या जिंकू द्यायचं आहे. अंजी जिंकली ना, आपली अंजी पुन्हा घरी येईल. आणि जर तू जिंकला तर तुला तुझा तात्या मिळेल. मग बघ तुला काय ठरवायचं आहे ते. तेव्हा पशा बोलतो, असं असेल तर अंजीच उद्या जिंकणार आहे. माझ्या वहिनीसाठी मी काहीही करू शकतो, परंतु अंजीला हे समजता कामा नये. तेव्हा वैभव बोलतो, जग इकडचं तिकडं झालं ना तरीही अंजीला ही गोष्ट समजणार नाही. इकडे ओंकार सरिताकडे येतो. तर सरिता ओंकारला बोलते, भाऊजी तुम्ही काय करत होतात, कारण तुमचे हात खूप काळे झाले आहेत. तेव्हा अंजू वहिनीला उद्या स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा आहे, कारण आपल्या पशाविरुद्ध तिला लढायचं आहे म्हटल्यावर कडून तिच्यासाठी मी सायकल घेऊन आलो आहे. सायकलच्या चेनमध्ये ऑइल सोडताना हे हात काळे झाले. तेव्हा मामा चिंता व्यक्त करतात आणि सर्वांना सांगतात, नुसती चांगली सायकल असून उपयोग नाही. पूर्ण गावामध्ये फास्ट डिलिव्हरीसाठी आपले प्रशांतराव प्रसिद्ध आहेत. तेव्हा अंजी सांगते, त्याचंच टेन्शन मला खूप आलं आहे. तेव्हा मामी अंजीला धीर देते आणि काही टेन्शन घेऊ नको, आम्ही आहोत ना असं बोलते. तेव्हा अवनी एक भन्नाट प्लॅन सांगते की आपण सर्वांनी अंजूला मदत करायची, कारण अंजू जेव्हा सामानाची डिलिव्हरी घेऊन मंदिराजवळ येईल तेव्हा आपण सर्वांनी काय करायचं, तिच्याकडून एक एक सामानाची पिशवी घ्यायची, आपणच ते सामान देऊन यायचं, म्हणजे अंजू जिंकेल. तेव्हा अवनीची ही कल्पना सर्वांनाच आवडते. तर अंजी बोलते, मध्ये काही घोळ झाला तर काय करायचं. तर गुड्डी बोलते, अंजे तू काहीही टेन्शन घेऊ नको, तू जिंकावी यासाठी आम्ही काहीही करायला तयार आहोत. तेव्हा सरिता विचारते, म्हणजे तुम्ही सर्व भाऊजींविरुद्ध लबाडी करणार का. तेव्हा अवनी सांगते, वहिनी चांगल्या कामासाठी खोटं बोललेलं थोडं चालतं आणि दादानेच आम्हाला तसं सांगितलं आहे. आपली अंजू घरी येणं आता जास्त महत्त्वाचं आहे. तेव्हा मामीही सरिताला समजावतात. त्यावेळी अवनी पुन्हा सरिताला समजावते की आपल्याला जर आपलं सहकुटुंब एकत्र पाहायचं असेल तर थोडा खोटेपणा चालतोच. तेव्हा मामी सर्व काही ठीक होईल सरिताला धीर देते. त्यावेळी सरिता ठीक आहे असं बोलते तर सर्वजण खूप मोठ्याने ओरडू लागतात आणि हसू लागतात. दुसरीकडे पशा घरी येतो आणि अवनीला आवाज देत असतो. तेवढ्यातच ज्योती सूर्याच्या रूममधून बाहेर येते आणि पशाला सांगते, हे झोपले आहेत, तू उगीच कशाला त्यांना डिस्टर्ब करतो. तेव्हा तू त्या सूर्याच्या रूममध्ये काय करत होती असं पशा तिला जाब विचारतो. तेव्हा ज्योती खोटं सांगते, ते बाहेरून दमून आलेत म्हणून मी त्यांचे पाय चेपून देत होते. हे ऐकून मात्र पशाचा राग अनावर होतो. ज्योती पशाला खूप भडकावून देत असते. तेव्हा पशा खूपच रागावतो आणि तिला बोलतो, त्याने तर लात सोडली आहे, त्याचबरोबर तू पण सोडली. तुला बाई माणूस काही समजतं की नाही, असं दुसऱ्यांच्या रूममध्ये जाणं तुला पटतं का. तेव्हा पशा जोराजोरात सूर्याला जाब विचारू लागतं. तर ज्योती चलाकीनेच रूममध्ये जाते आणि आतून कडी लावून घेते आणि सूर्या असल्यासारखा आव आणते. पशा बाहेरून सूर्याला खूप काही बोलत असतो, परंतु सूर्या आतमध्ये नसतो. तेव्हा पशा बोलतो, काय तर म्हणे गावातील प्रतिष्ठित माणूस सूर्यकांत मोरे, माझ्या तोंडून तुझं नाव घेण्याची पण आता मला लाज वाटत आहे. असं म्हणून आपल्या दोघांचा संबंध कायमचा संपला असं पशा बोलतो आणि त्याच्या रूममध्ये जातो. दुसऱ्या दिवशी सूर्या घरी येतो आणि ज्योतीच्या मुलांना विचारतो, रात्री झोप लागली का. तेव्हा ज्योतीची मुलं हो बोलतात आणि सांगतात की रात्री झोप लागली, परंतु प्रशांत काका रात्री दारू पिऊन आले होते, खूप काही गोंधळ घातला. तेवढ्यातच ज्योती तेथे पाणी घेऊन येते. सूर्या विचारतो, रात्री पशाने काही गोंधळ घातला का. ज्योती हो बोलते आणि सज्जनपणाचा आव्हानच सूर्याला सांगते की आजपासून आम्ही बाहेरच झोपू. तेव्हा पशाचे गैरसमज कधी दूर होणार याची सूर्याला चिंता लागलेली असते. तेवढ्यातच अवनी तेथे येते आणि सूर्याला सांगते की मी पण आज दुकानात येणार आहे, कारण अंजू प्रशांतची स्पर्धा होणार आहे. पैकी जो कोणी सामानाची डिलिव्हरी लवकर देईल तोच या स्पर्धेमध्ये जिंकणार आहे. आणि जर प्रशांत ही स्पर्धा जिंकला तर त्याला तात्याची चावी पुन्हा मिळणार आहे. आणि जर अंजू ही स्पर्धा जिंकली ना तर प्रशांत त्याची शपथ मागे घेऊन या घरात पुन्हा येणार आहे. तेव्हा सूर्याला खूप आनंद होतो. सूर्या बोलतो की अंजीच ही स्पर्धा जिंकायला पाहिजे.
सूर्या आणि अवनीचं ते बोलणं ज्योती ऐकते आणि बोलते की काहीही करून अंजी घरात नाही आली पाहिजे. तर दुसरीकडे अंजी आणि घरातील सर्वजण मिळून ही स्पर्धा जिंकावी यासाठी मंदिरात देवाकडे प्रार्थना करत असतात. तेव्हा सर्वजण अंजीला धीर देतात की काहीही करून तू ही स्पर्धा जिंकणारच आहे. आम्ही सर्वजण तुझ्या मदतीला आहोत. अंजी देवासमोर प्रार्थना करते की मी आजपर्यंत तुझी खूप सेवा केली, परंतु आता माझ्या घरचा प्रश्न आहे. मला माझ्या घरी पुन्हा जायचं आहे, त्यामुळे देवा तू मला साथ दे. वैभव सर्वांना पुन्हा सूचना देतो. तर मामाला मंदिरातच सर्वजण थांबवतात. अंजीकडून सामान घ्यायला सांगतात. तेव्हा मामा देवाकडे अंजीसाठी प्रार्थना करतात. त्यानंतर सर्वजण दुकानात येतात. मामी नारळ फोडते. सर्वजण टाळ्या वाजवतात. त्यानंतर वैभव पुन्हा एकदा स्पर्धेचे नियम सांगतो. सर्वजण समजावून घेत असतात. तर वैभव पशाला हळूच कानात सांगतो की अंजीला जिंकू द्यायचं हे आपलं ठरलं आहे. तीही तेथे आलेली असते. तेव्हा ज्योती पशाला सांगते तू पण अंजीला जिंकू देत, कारण एकदा अंजी घरी आली ना आमच्या दोघांचा संसार एकदम सुखात होईल. हे ऐकून मात्र पशाला खूप राग येतो. त्यानंतर वैभव आकडे मोजतो आणि स्पर्धेला सुरुवात करतो. तेव्हा पशा लगेच त्याच्या वेगाने सायकल चालवतो आणि पुढे निघून जातो. सर्वजण अंजीला लवकर जा असं बोलत असतात. त्यानंतर अंजी सायकल घेऊन तीही पशाच्या मागे सुसाट धावत असते. तेव्हा सर्वजण त्यांच्याकडे पाहतच राहतात. तर मामी बोलते मी देवाच्या पाया पडायची विसरलेच असं म्हणून गुड्डीला डोळा मारून लगेच मंदिरात जाते. तेव्हा गुड्डीही माझ्या मैत्रिणीकडे मला जायचं आहे असं कारण सांगते आणि तेथून निघते. त्या पाठोपाठ ओमकार एक फोन येण्याचं नाटक करतो आणि तेथून जातो. तेव्हा सर्वजण एक एक करून तेथून जातात. त्यानंतर ज्योती त्यांच्याकडे पाहून हसत असते. तिला थोडा संशय आलेला असतो. तर अवनी वैभवला सांगते या स्पर्धेमुळे आपल्या घरात नक्की काहीतरी चांगलं घडेल अशी मला अपेक्षा आहे. त्यानंतर अंजी मंदिरात येते. मामा तेथे बसलेले असतात. तर ओमकार गाडीवरून तेथे येतो. गुड्डी आणि मामीही तेथे पोहोचतात. तेव्हा अंजी मामाला सांगते की पशा एवढा वाऱ्याच्या वेगाने गेला आहे ना, मला तर खूप भीती वाटते. तेव्हा ओमकार सांगतो की आता आपण 5 जण झालो आहोत. त्याच वेळी सर्व ग्राहकांना सामान व्यवस्थित पोहोचणार, त्यामुळे तू एवढं टेन्शन घेऊ नको. तेव्हा ओमकार सर्वांना कुठे कुठे जायचं हे समजावून सांगतो. सर्वजण आपापलं सामान देण्यासाठी तेथून जातात. तेव्हा ओमकार सामान देण्यासाठी दुसरीकडे जातो. तेव्हा त्या काकू विचारतात अंजी येणार होती, काय झालं? तेव्हा अंजू वहिनी बाहेर उभी आहे. मी आतमध्ये तुमच्याकडे सामान देण्यासाठी आलो, परंतु तुम्ही दुकानात फोन करून सांगायचं की अंजू वहिनीनेच सामान दिलं. तेव्हा त्या काकू हो बोलतात. तर ओमकार खूपच खुश होतो. दुसरीकडे एका घरी सामान देण्यासाठी मामी येतात आणि मी अंजी आहे, अंजीने सामान दिलं असं दुकानात फोन करून सांगायचं मामी त्या काकूंना सांगतात. तेव्हा त्या काकूही हो बोलतात. मित्रांनो, पुढील भागामध्ये अंजी सर्व सामान देऊन पुन्हा दुकानाजवळ येते. सर्वजण अंजी जिंकली म्हणून टाळ्या वाजवत असतात. तेव्हा अंजी पशाला सांगते मी जिंकले, आता तू शपथ मागे घे. परत ज्योती सांगते की सावंतांचा फोन आला आहे. तेव्हा ज्योतीला सर्व काही मामी आणि घरच्यांचा प्लॅन समजलेला असतो. तेव्हा ती सर्वांकडे रागाने पाहतच राहते. तर मित्रांनो, अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.